सॉरी, रुग्ण गेलाय. डॉक्टरांचे हे शब्द ऐकून क्षणभर सगळं थांबल्यासारखं झालं होतं. कुटुंबियांचा आक्रोश, मुलीचा मोठमोठ्याने रडण्याचा आवाज. डॉक्टरांनी शांतपणे म्हटलं, आम्ही प्रयत्न केले, पण सॉरी, रुग्ण गेलाय. त्या शब्दानंतर सगळं शांत झालं. फक्त एकच आवाज, मुलीच्या रडण्याचा. आणि मग अचानक काहीतरी हललं. तोच मृत घोषित केलेला देह. त्याच्या हाताची बोटं हलली. कुटुंबियांनी पाहिलं, पण विश्वास बसत नव्हता. मुलगी अजूनही वडिलांच्या पायाशी बसलेली रडत होती, ओरडत होती. बाबा, डोळे उघडा ना, तुम्ही असं जाऊ शकत नाही. आणि मग तोच चमत्कार घडला. घटनेचा हा थरारक प्रसंग गुजरातच्या सुरतमधील न्यू सिव्हिल हॉस्पिटलमध्ये घडला होता. रात्री साधारण 9:30च्या सुमारास 45 वर्षीय राजेश पटेल यांना हृदयविकाराचा झटका आला. अंकलेश्वरहून सुरतपर्यंत कुटुंबीय त्यांना गाडीने घेऊन आले. रुग्णालयाच्या आपत्कालीन विभागात डॉक्टरांनी जीव तोडून प्रयत्न केले. ईसीजी मशीनवर सरळ रेष दिसली. डॉक्टरांनी एकमेकांकडे पाहिलं आणि मग शांतपणे उच्चारले ते शब्द जे कोणत्याही घराचं जगणं संपवतात. सॉरी, रुग्ण गेलाय. क्षणभरात संपूर्ण रुग्णालयात हंबरडा फुटला. पत्नी बेशुद्ध पडली. मुलगी रडत होती. आईच्या कुशीत कोसळत होती. डॉक्टरांनी फॉर्मॅलिटी सुरू केली. मृतदेह बाहेर काढण्यासाठी नर्सना सूचना दिल्या गेल्या. थंड झालेल्या देहावर पांढरी चादर टाकण्यात आली. 15 मिनिटं गेली. मृतदेहाच्या खोलीत फक्त एक मंद दिवा लागलेला होता. नर्स बाहेर गेल्या होत्या. मुलगी अजूनही वडिलांच्या पायापाशी बसलेली. तिच्या रडण्याचा आवाज दवाखान्याच्या भिंतीत घुमत होता. आणि मग त्याच क्षणी मॉनिटरवर एक छोटासा ठोका उमटला. सर्वांनी डोळे विस्फारले. सरळ गेलेली रेष हळूहळू हलू लागली. डॉक्टर पळत आले. ईसीजी मशीनवर हृदयाचे ठोके दिसू लागले. त्या सरळ रेषेवर आता लहरी नाचू लागल्या. हे शक्यच नाही. डॉक्टर उमेश चौधरी चकित होऊन म्हणाले, मी 30 वर्षांपासून वैद्यकीय सेवेत आहे, पण असं काही पहिल्यांदाच बघतो आहे. डॉक्टरांनी पुन्हा आपत्कालीन उपचार सुरू केले. CPR, ऑक्सिजन, डिफिब्रिलेटर सगळं परत सुरू झालं. रुग्णाच्या शरीरात उष्णता परत येऊ लागली. हृदयाची धडधड आता ठळकपणे ऐकू येत होती. काही सेकंदात रुग्णाचे डोळे किंचित हलले, होठ थरथरले आणि एक श्वास घेतला. रुग्णालयात क्षणभरात गोंधळ माजला. कोणी म्हणत होतं ही देवीची कृपा आहे, तर काहींचं म्हणणं होतं ही वैद्यकीय चूक आहे का. पण डॉक्टरांनी स्पष्ट सांगितलं, राजेशांना आम्ही सर्व तपासण्या करून मृत घोषित केलं होतं. हृदयाचे ठोके नव्हते, श्वास नव्हता. ही घटना विज्ञानालाही समजण्यास कठीण आहे. काही वेळात राजेश पटेल यांनी ICU मध्ये त्यांना हलवलं गेलं. डॉक्टरांनी सगळे सेन्सर पुन्हा जोडले. हृदयाची गती स्थिर झाली आणि 2 तासांनी राजेशनी हळूच डोळे उघडले. मुलगी बाजूला उभी होती. तिला पाहून त्यांनी होठ हलवले. रडू नकोस एवढेच शब्द ऐकू आले. त्या शब्दांनी संपूर्ण रुग्णालय दुमदुमलं. डॉक्टरांनी या घटनेला स्पॉन्टेनियस कार्डिएक रिव्हायव्हल असे नाव दिले. म्हणजेच हृदयक्रिया पूर्ण थांबल्यानंतर कोणत्याही वैद्यकीय हस्तक्षेपाशिवाय ती पुन्हा आपोआप सुरू होणं. वैद्यकीय क्षेत्रात अशा घटना पुन्हा अत्यंत दुर्मिळ मानल्या जातात. जगभरात अशा फक्त काहीच प्रकरणांची नोंद आहे. पण त्या रात्री सुरतमध्ये जे घडलं ते फक्त विज्ञान नाही, ते चमत्कार होतं. एक बाप जो आपल्या मुलीच्या रडण्याचा आवाज ऐकून परत जिवंत झाला. एक हृदय जे प्रेमाने पुन्हा धडधडलं. एक देह जो 15 मिनिट मृत्यूच्या पलीकडे गेला आणि पुन्हा परत आला. डॉक्टर अजूनही स्तब्ध आहेत, पण राजेश पटेल हसत म्हणतात, मी गेलो होतो, पण माझ्या मुलीच्या आवाजाने मला थांबवलं. सॉरी, रुग्ण गेलाय. हे शब्द ज्या क्षणी उच्चारले गेले त्या क्षणी सर्व संपलं असं वाटलं होतं. पण त्या रात्री मृत्यूही थांबला होता. कारण एका मुलीच्या अश्रूंनी स्वतः मृत्यूलाही मागे वळायला भाग पाडलं होतं.